चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित CL न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मी आता आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पारगडवर आणि आता आज तारीख आहे 5 जून. तर आता 2 दिवसांमध्ये किल्ले पारगडवरती ज्या मॅरेथॉन स्पर्धा होणार आहेत त्या संदर्भात आपल्याकडे बोलण्यासाठी या पारगड मॅरेथॉन म्हणजे पारगड हेरिटेज रन या स्पर्धेचे प्रमुख जे आहेत ते प्रवीण चिरमुरे आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर आपण त्यांच्याशी या स्पर्धेबद्दलची माहिती घेणार आहोत. प्रवीण चिरमुरे जे गिर्यारोहक आहेत ते आपल्याशी या स्पर्धेबद्दलची माहिती देतील. ती त्यांच्याकडून आपण ऐकूया. नमस्कार, जय शिवराय. आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशन ही संस्था गेल्या 5 वर्षापासून कार्यरत आहे. एक ऑलिम्पियन घडवावा ह्या उद्देशानेच ह्या आपल्या आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आणि त्यासाठीच आम्ही गावखेड्यापासून याची सुरुवात केली. जास्तीत जास्त लोकांपर्यंत खेळाचा आणि किती वेगवेगळे प्रकारचे खेळ खेळले जातात त्याबद्दल जनजागृती व्हावी ह्यासाठी आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशन नेहमीच प्रयत्नशील आहे. आउटप्ले स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर हा एक आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशनचा इनिशिएटिव्ह आहे, ज्या अंतर्गत प्रत्येक मुलाला आपल्याला एक ट्रेनिंग मिळावी, प्रत्येक खेळाची एक सुशिक्षित अशा ह्याच्याकडून कोचकडून ट्रेनिंग मिळावी ह्यासाठी आम्ही कार्यरत असतोच. पण गावखेड्यामध्ये खेळाचा प्रचार कमी प्रमाणात झाला आहे. मी स्वतः इकडून किल्ले पारगडवरून जाऊन इंटरनॅशनली कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केला, सहभाग घेतला. आउटप्ले स्पोर्ट्स फाउंडेशनचा हेरिटेज रन सिरीज ही एक सिरीज ही संकल्पना अशी उत्पन्न आली की जास्तीत जास्त गावखेड्याच्या मुलांना आपल्याला क्रीडा प्रकारांचे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते त्यांना माहिती पडावेत आणि त्यांच्यातून एक असा ऑलिम्पियन घडावा ह्यासाठी ही संकल्पना. ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती ही आपली श्री राजेश नरसिंगराव पाटील साहेब, आमदार चंदगड विधानसभा व मतदारसंघ, तसेच श्री बिपिन चिरमुरे CEO and MD स्टॉफ इंडिया यांच्यासोबत ह्यावर्षी एक प्रमुख उपस्थिती श्री अमोल येडगे साहेब, जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी हे असतील. सोबत श्री राजेश चव्हाण साहेब, तहसीलदार, तसेच डॉक्टर BD सोमजाळ, तालुका आरोग्य अधिकारी, श्री विश्वास पाटील, पोलीस निरीक्षक साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग व उपअभियंता श्री रवींद्र सदाशिव सूर्यवंशी साहेब, श्री नपा भोसले साहेब, परिक्षेत्र वनाधिकारी चंदगड, श्री बाळासाहेब ढोंगे, गट विकास अधिकारी चंदगड, श्री विशाल शिवकुमार लोधी, उपकार्यकारी अभियंता चंदगड यांचाही यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये सहभाग असेल. पारगड हेरिटेज रनसाठी वन विभाग, तसेच पोलीस खातं, तसेच तहसीलदार कार्यालय आणि पत्रकार संघ चंदगड यांचंही भरपूर मोलाचं सहकार्य ह्या इव्हेंटसाठी झालेलं आहे आणि त्यांचा हा सहभाग दरवर्षी आम्हाला लाभावा. ही पदकाला ह्या कार्यक्रमासाठी रेस नंबर दिला जाईल. सर्व स्पर्धकांचा सहभागी प्रमाणपत्र तसेच सर्व स्पर्धकांना फळझाडाचे रोपटे देऊन गौरवण्यात येईल. यशस्वी खेळाडूंना पदके आणि रोख रक्कम दिली जाईल. तसेच सर्वांना सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण व सोबत एक टी-शर्ट हे भेटवस्तू म्हणून देण्यात येईल. स्पर्धा 3 गटामध्ये मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र आहे. पारगड हेरिटेज रन कार्यक्रमामध्ये मुलांचा असा उत्साह बघून आणि त्यांचे जे कॅपॅसिटी आहे ते बघून एक क्रीडा संकुल चंदगड तालुक्यामध्ये असावे, ज्यातून यांना प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यातून त्यांचं नॅशनल इंटरनॅशनल लेवलमध्ये रेकग्निशन वाढेल. याप्रमाणे एक चंदगड तालुक्यामध्ये स्वतःचं एक क्रीडा संकुल असावं ही इच्छा प्रबळ होत चालली आहे. लोकांचा जो प्रतिसाद येतो आहे. हाफ मॅरेथॉनच्या ह्या स्पर्धा ज्या आहेत त्या सकाळी 7 वाजता सुरू होतील. सर्व जे जंगल हाफ मॅरेथॉनच्या ज्या स्पर्धा आहेत त्या सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होतील. त्यानंतर अर्ध्या तासाच्या अंतरावरती जंगल ड्रीम रन ह्या 10 किलोमीटरच्या स्पर्धा सुरू होतील. त्यानंतर जॉय ऑफ जंगल ह्या 5 किलोमीटरच्या स्पर्धा सुरू होतील. प्रत्येक स्पर्धेमध्ये
अर्ध्या तासाचा अवधी हा असेल. तर प्रत्येक स्पर्धकांनी 9 तारखेला 9 जूनला येऊन पारगड हेरिटेज रन हा इव्हेंट चॅरिटेबल इव्हेंट असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग व्हावा यासाठी सर्व मुलामुलींसाठी हा इव्हेंट विनामूल्य असा आहे. सर्व विद्यार्थी हे या इव्हेंटमध्ये विनामूल्य सहभाग घेऊ शकतात आणि प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आम्ही आमच्यातर्फे एक टी शर्ट, एक मेडल, सर्टिफिकेट सोबत एक झाडाचं रोपटं हे बक्षीस स्वरूपात देऊन त्यांची एक आठवण राहावी ह्यासाठी, तसेच निसर्ग संवर्धनासाठी त्यांचा हा एक ध्यास असावा ह्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो. दरवर्षी दरवर्षी पर्यावरण दिवसाचं औचित्य साधून ह्या इव्हेंटचं ऑर्गनाईज केली जाते.